11वा अध्याय. एक पासून 3 पासून 7 वचनापर्यंत आम्ही शास्त्र भागावर अभ्यास करणार आहोत. पहिले करीन 11 अध्याय आणि 3 पासून 7 पर्यंत. एक ते 7 ना. पहिले करीन 11 अध्याय 3 पासून 7 पर्यंत. 3 पासून पहिले करीन 11 अध्याय 3 पासून 7 पर्यंत. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. पावलाने हा जो काही सिद्धांत मांडलेला आहे, अतिशय महत्वाचा हा सिद्धांत आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि पाऊल म्हणतो की हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. आणि हे जे वचन आहेत पहिले करीन 11 3 पासून 16 पर्यंत, पहिले करीन 11 अध्याय 3 पासून 16 पर्यंत अतिशय महत्वाचे संदर्भ आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. मागील आम्ही अभ्यासामध्ये सन्माननीय रेव्हरंड संजय मिसाळ साहेब यांनी आम्हाला उपदेश तंत्र ह्या विषयाबाबत सखोल माहिती आम्हाला त्यांनी दिलेली आहे. आणि त्याचाच आपण आता पुढचा भाग या ठिकाणी पाहणार आहोत. आणि प्रार्थनेमधील सुव्यवस्था, प्रार्थनेमधील जे काही सुव्यवस्था आहे आणि उपदेश देत असताना जे काही पावलाने त्या ठिकाणी आज्ञा देऊन ठेवल्या त्या आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. 3 ते 7 पुन्हा वाचून पाहू. पहिले करीन 11 अध्याय 3 ते 7 पर्यंत. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करीतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो. जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करीतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो. तसे जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते, कारण ती मुंडन केलेल्या स्त्री सारखी होते. आणि मग स्त्रीचं मस्तक पुरुष म्हटलेलं आहे आणि पुरुषाचं मस्तक ख्रिस्त म्हटलेलं आहे. आणि ख्रिस्ताचं मस्तक काय आहे? देव आहे. जर स्त्रीने उघड्या मस्तकाने प्रार्थना केली तर तो तिच्या मस्तकाचा म्हणजे पतीचा अपमान आहे. परंतु जर पुरुषाने मस्तकावर आच्छादन घेऊन जर प्रार्थना केली किंवा संदेश दिला तो ख्रिस्ताचा अपमान आहे. आणि तो म्हणतो की हे तुम्हाला समजावं अशी माझी इच्छा आहे. 6 वचनापासून पुढं, स्त्री जर आपले मस्तक आच्छादित तर तिला आपले केस कातरून घ्यावे, तिने आपले केस कातरून घ्यावे. परंतु जर केस कातरून घेणे किंवा मुंडन करणे स्त्रीला लाजिरवाणी गोष्ट आहे तर तिने आपले मस्तक आच्छादावे. पुरुष देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करणे योग्य नाही. स्त्री तर पुरुषाचं गौरव आहे. आणि हा जो विषय आहे हा अतिशय गंभीर विषय आपल्याला आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि त्याचा परिणाम म्हणजे अपमानित करणं. तर हे व्यवस्थेमध्ये जर चुकीचं शिक्षण त्या ठिकाणी गेलं, चुकीच्या गोष्टी जर केल्या तर त्या ठिकाणी आपण अपमानित होतात असं सांगितलेलं आहे. तर स्त्रीने जर उघड्या मस्तकाने प्रार्थना केली किंवा संदेश दिला तो तिच्या पतीचा अपमान आहे. पण पुरुषाने जर आपलं मस्तक आच्छादून जर प्रार्थना किंवा संदेश दिला तो ख्रिस्ताचा अपमान आहे. आणि आम्ही आता जो सविस्तर आता आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत. बाळासाहेब खेड्यामध्ये जातात किंवा काही ठिकाणी जातात, त्यांना आवर्जून त्या ठिकाणी सांगावं लागतं. पुरुषांना सांगावं लागतं फेटे काढून ठेवा, नाही का. काही पुरुषांना सांगावं लागतं टोपी काढून ठेवा. पण स्त्रीला सांगावं लागतं की मस्तकावर आच्छादन दे. का बरं हे गोष्टी? कारण त्याचे कारण त्यांना माहीत आहे.
नाही का असं आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्याचे परिणाम देखील त्यांना माहीत आहे. आणि म्हणून याचे कारण आणि परिणाम आम्ही या दोन्ही गोष्टीकडे आम्ही या ठिकाणी लक्ष देणार आहोत की पावलाने असं या ठिकाणी का लिहून ठेवलेलं आहे. पावलाने हे जे लिहून ठेवलेलं आहे त्याचा उद्देश असा आम्हाला पाहायला मिळतो की कुटुंबामध्ये, मंदिरामध्ये आणि समाजामध्ये सुव्यवस्था असावी, एकमेकाच्या अधीन राहावं, एकमेकाचा सन्मान करावा, एकमेकाचा आदर करावा आणि देवाच्या आज्ञा पालन करून सर्वांनी आशीर्वादित व्हावे, हा या ठिकाणी देवाचा दैवी उद्देश आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता आपण पहिला भाग या ठिकाणी पाहणार आहोत. स्त्रीने उपदेश करताना किंवा प्रार्थना करताना आपल्या मस्तकावर आच्छादन का घ्यावे. पहिला या ठिकाणी आपण मुद्दा पाहत आहोत की स्त्रीने उपदेश करताना, प्रार्थना करताना आपल्या मस्तकावर आच्छादन का घ्यावे याची कारण आम्ही प्रथम पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत की स्त्रीचं मस्तक पुरुष आहे. पहिलं कारण, स्त्रीचं मस्तक पुरुष आहे. मस्तक म्हणजे अधिकार आणि श्रेष्ठत्व, अधिकार आणि श्रेष्ठत्व याचं दर्जा देणारं एक प्रतीक आम्हाला पाहायला मिळते. ज्यावेळेस परमेश्वराने स्त्री आणि निर्मिती केली, ह्याच निर्मितीमध्ये पुरुषाचं श्रेष्ठत्व देवाने प्रगट केलेलं आहे. आम्ही उत्पत्ती 2:23 मध्ये आम्ही पाहणार आहोत. उत्पत्ती 2:23 मध्ये जेव्हा आदम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे, हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनवलेली आहे. पुरुष प्रथम बनवला आणि म्हणून त्याला श्रेष्ठत्व त्या ठिकाणी लाभलेला आहे. आणि मग पुढे आम्हाला पाहावी तर पहिले करीन 11:8 मध्ये पावलाने याचाच संदर्भ त्या ठिकाणी दिलेला आहे. पहिले करीन 11:8 मध्ये पहिले करीन 11:8 मध्ये पावलाने हाच संदर्भ दिलेला आहे. कारण पुरुष स्त्री पासून झाला नाही, तर स्त्री पुरुषापासून झालेली आहे. प्रथम पुरुष आहे आणि नंतर स्त्री आहे, आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, मस्तक म्हटलेलं आहे. आता स्त्रीला बनवण्याबाबत परमेश्वराचा उद्देश आपण पाहणार, का स्त्रीला का त्या ठिकाणी बनवलं. स्त्रीने पुरुषाला सर्व बाबतीत उत्तम सहाय्यक करावे, ती त्याला सहाय्यक व्हावी, यासाठी परमेश्वराने निर्मितीमध्येच आम्हाला पाहायला मिळतं की तिची निर्मिती केली की स्त्रीने पुरुषाचं उत्तम सहाय्यक व्हावं. उत्पत्ती 2:18 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. उत्पत्ती 2:18 मध्ये उत्पत्ती 2:18 मध्ये मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. त्याच्यासाठी मी अनुरूप मी सहाय्यक करीन. यासाठी स्त्रीला बनवलं की त्याने पुरुषाला उत्तम रीतीने सहाय्य करावे, अनुरूप सहाय्यक व्हावी, यासाठी निर्मितीमध्ये देवाची योजना आम्हाला पाहायला मिळते. पुढचा उद्देश आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत
की देवाने स्त्रीला पुरुषाकरता निर्माण केलेले आहे. देवाने स्त्रीला पुरुषाकरता निर्माण केलेले आहे. पहिले करीन 11 अध्याय आणि 9 वचनामध्ये पहिले करीन 11 अध्याय 9 वचनामध्ये, कारण पुरुष स्त्रीसाठी निर्माण झाला नाही, पुरुष स्त्रीसाठी निर्माण झाला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्याला अनुरूप सहाय्यक म्हटलेलं आहे. आणि पुढे पाहायला मिळतं की स्त्री पुरुषाचं गौरव आहे. स्त्री पुरुषाचं गौरव आहे. ज्यावेळेस स्त्रीमध्ये सद्गुण पाहायला मिळतात त्यावेळेस तिच्या पतीचं प्रशंसा किंवा गौरव त्या ठिकाणी केलं जात. स्त्री तर पुरुषाचं गौरव आहे. स्त्रीच्या सद्गुणामुळं तिच्या पतीचं गौरव केलं जातं, प्रशंसा केली जाते. पहिले करीन 11:7 मध्ये, पहिले करीन 11:7 मध्ये पहिले करीन 11:7 मध्ये, पुरुष देवाची प्रतिमा वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादने योग्य नाही, स्त्री तर पुरुषाचं गौरव आहे. पुरुष जो आहे निर्मितीमध्ये देवाची प्रतिमा आणि वैभव आहे, त्याला मस्तक आच्छादने योग्य नाही, तर स्त्री तर पुरुषाचे गौरव आहे. आता पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत की स्त्रीने आपल्या मस्तकावर आच्छादन का घ्यावे, याचा पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. देवाने पुरुषाला स्त्रीवर स्वामित्व दिलेले आहे. ते कुणी मनुष्याने नव्हे किंवा स्वतः आदामाने ते घेतले नाही, तर देवाने पुरुषाला स्त्रीवर स्वामित्व दिलेलं आहे. आणि म्हणून कुटुंब प्रमुख पुरुष आहे. म्हणून कुटुंब प्रमुख जो आहे तो पुरुष आहे. उत्पत्ती 3:16 मध्ये उत्पत्ती 3:16 मध्ये तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करील. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व गाजवेल, स्वामित्व चालवेल. पुरुष स्त्रीचं मस्तक आहे, म्हणजे पुरुष कुटुंबामध्ये अधिकार चालविणारा, सर्वांची जबाबदारी उचलणारा, पालन पोषण करणारा आणि आध्यात्मिक जीवनामध्ये सर्व कुटुंबाची वाढ करणारा आणि पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे. आणि म्हणून त्याने ख्रिस्ताचं आज्ञा पालन करून आपल्या कुटुंबाची जबाबदारी त्या ठिकाणी उचलली पाहिजे. आणि म्हणून त्याला स्वामित्व दिलाय, म्हणजे दडपशाही करणं असा त्याचा अर्थ नाहीये, नाही का. स्वामित्व दिलं म्हणजे दडपशाही करणं असा त्याचा अर्थ नाही. पेत्राच्या पत्रामध्ये आम्हाला या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. देवाने जे काही नेमलेलं आहे, ज्या गोष्टी दिलेल्या आहेत
त्या अतिशय उत्तम रीतीचे दिलेले आहेत की आमच्या कुटुंबामध्ये उत्तम सुव्यवस्था असावी. पहिले पेत्र 3 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये पेत्र या ठिकाणी लिहितो. पहिले पेत्र 3 अध्याय आणि 7 वचनामध्ये पतींनो तसे तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर जे अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून शुद्धतेने सहवास ठेवा. तुम्ही उभयंता जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात म्हणून तुम्ही त्यास मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही. म्हणजे स्वामित्व दिलं आहे म्हणजे दडपशाही कसा करण्याचा अर्थ नाही, तर समजून घेणं आणि सुव्यवस्था घरामध्ये त्यांनी राखणं हा त्याच्यामध्ये उद्देश आहे. पुढची गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. पहिले करीन 11:3 मध्ये पाऊल या ठिकाणी म्हणतो, सॉरी इकडे प्रस राहिला. पहिले करीन 11:3 मध्ये प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताची मस्तक देव आहे हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी पाहण्यासाठी आम्ही निर्मितीमध्ये देवाची योजना, कुटुंबामध्ये दैवी व्यवस्था या संबंधाने आम्ही आतापर्यंत काही गोष्टी पाहिल्या. आता संदेश देत असताना आणि प्रार्थना करताना स्त्रीला मस्तकावर आच्छादन घेण्यास पाऊल सांगत आहे आणि याचे कारण आणि साऱ्या गोष्टी आता आम्ही पाहणार आहोत. की मस्तक आच्छादने हे पतीच्या अधीन राहण्याचे चिन्ह आहे, कारण त्याने परमेश्वराने स्त्रीवर पुरुषाला स्वामित्व दिलेलं आहे आणि त्या अधिकाराचं चिन्ह म्हणजे मस्तक तिने आच्छादलं पाहिजे. आणि तिने देवाचे भय धरलं पाहिजे, देवाच्या आज्ञा पालन केलं पाहिजे. तर स्त्री जर पतीच्या अधीन राहिली तर घरामध्ये सुव्यवस्था त्या ठिकाणी राहील. पहिले करीन 11:10 वचनामध्ये, पहिले करीन 11:10 वचनामध्ये, पहिले करीन 11:10 मध्ये या कारणामुळे देवदूताकरिता स्त्रीने आपल्या मस्तकावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह, या कारणामुळे देवदूताकरिता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर धारण करणे हे योग्य आहे. तिच्यावरतीचा पतीचा अधिकार आहे आणि तो अधिकार दर्शवण्याकरता तिने आपल्या मस्तकावरती आच्छादन घेतलं पाहिजे. आणि तो त्या ठिकाणी म्हणतो देवदूतांकरता तिने आच्छादन घ्यावे. म्हणजे मनुष्याचं नाही तर देवदूतांचं तरी भय धरा असं पाऊल या ठिकाणी म्हणत आहे. आणि देवदूतांविषयी आम्हाला पाहायला मिळतं स्तोत्रसंहिता 34 अध्यायामध्ये देवदूतांबाबत लिहिलेलं आहे. स्तोत्र 34:7 मध्ये स्तोत्रसंहिता 34:7 मध्ये परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करतो. आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या बरोबर मंदिरामध्ये देवदूतांची उपस्थिती आहे असं पाऊल या ठिकाणी म्हणत आहे. आणि त्या देवदूतांचा तरी मान राखा आणि मग त्यांच्या समोर तुम्ही हे अधिकाराचं चिन्ह आपल्या मस्तकावर धारण करा. इब्रिकास पत्र 13 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये ज्यावेळेस आपल्या घरामध्ये कुणी देवाचे सेवक येतात
त्याबाबत पावलाने या ठिकाणी लिहून ठेवलेलं आम्हाला पाहावं मिळतं. इब्रिकार पत्र 13वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये 1 आणि 2 वचन. इब्री 13 1 आणि 2 मध्ये बंधुप्रेम टिकून राहावं, अतिथी प्रेमाचा विसर पडून देऊ नका, कारण त्याने करून कित्येकाने देवदूताचे आतिथ्य न कळत केलेलं आहे. आणि देवदूतांना परमेश्वराने आज्ञा केलेली आहे की मरोपर्यंत मनुष्याबरोबर राहायचं. जे देवाचे दास आहेत मरोपर्यंत त्याच्याजवळ राहायचं आणि मृत्यू झाल्यावर त्याला सुखरूप सुख लोकात पोहोचायची जबाबदारी देवदूतांवर दिलेली आहे. देव आमची किती काळजी घेतो, किती रक्षण करतो, यातून आम्हाला पाहायला मिळतं. लूक याचा 16 अध्याय आणि 22 वचनामध्ये. लूक 16 अध्याय 22 वचनामध्ये. लूक 16:22 मध्ये पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तर क्रिया करण्यात आली. देवदूत आम्हाला दिसत नाहीत, परंतु आमच्या संकटात, आमच्या अडचणीमध्ये रक्षण करण्यामध्ये ते आमचं संरक्षण करतात आणि नेहमी ते आपल्या भोवती राहतात. आणि बरेच लोक प्रार्थना करतात की माझ्या उषा पायथ्याशी देवदूताचा पहारा ठेवू, नाही का. आणि शास्त्रात धरून या गोष्टी आहेत. आता पुढची गोष्ट आम्ही पाहणार आहोत. प्रार्थना करत असता आणि संधी देत असता स्त्रीने आपल्या मस्तकावर आच्छादन न घेतल्याचे परिणाम. प्रार्थना करत असता किंवा संधी देत असताना स्त्रीने आपल्या मस्तकावर आच्छादन न घेण्याचे परिणाम आता पुढे आम्ही पाहणार आहोत. स्त्री जर आपल्या मस्तकावर आच्छादन घेत नाही तर कुटुंबामध्ये, मंदिरामध्ये आणि समाजामध्ये ती आपल्या मस्तकाचा म्हणजे आपल्या पतीचा अपमान करते, असं पाऊल या ठिकाणी स्पष्ट लिहित आहे. पहिले करीन 11 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये. पहिले करीन 11:5 मध्ये. तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते, कारण ती मुंडन केलेल्या स्त्रीसारखी होते. अतिशय कठीण या गोष्टी. 2 परिणाम या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. जो पहिला परिणाम आहे तो म्हणजे ती आपल्या मस्तकाचा म्हणजे पतीचा अपमान करते आणि ती मुंडन केलेल्या स्त्रीसारखी होते. अतिशय गंभीर 2 परिणाम या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. आणि स्त्रीने कितीही उत्तम कपडे त्या ठिकाणी घातलेले असतील, वेशभूषा चांगली केलेली असेल, उत्तम दिसत जरी असेल, तरी परमेश्वराच्या दृष्टिकोनातून ती मुंडन केलेल्या स्त्रीसारखी दिसते. कारण देव बाह्य स्वरूप पाहत नाही, तो अंतःकरण पाहणारा देव आहे. आम्ही मनुष्याचं बाह्य स्वरूप पाहतो, परंतु परमेश्वर अंतःकरण पाहतो आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो लक्ष ठेवतो की तो देवाच्या आज्ञेचं पालन करतो का. आणि ही गांभीरची गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. मुंडन करणं याचा पहिला जो अर्थ आहे तो म्हणजे अतिशय तीव्र दुःख प्रदर्शन करणं. ज्यावेळेस मुंडन करून दाखवतात त्यावेळेस काय दाखवतात की माझ्यावर अतिशय भयानक मोठं दुःख आलेलं आहे.
आणि ते दाखवण्यासाठी मुंडन केलं जातं. योग पहिला अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये, योग पहिला अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये, तो रानाकडून आलेल्या प्रचंड वाऱ्याच्या सोसाट्याने त्या घरचे चारही कोपरे हादरले. त्यामुळे ते घरच्या तरुण मंडळी कोसळले आणि ती सगळी मरून गेली. हे तुला सांगावयास मी एकटाच निभवून आलो आहे. तेव्हा योबाने उठून आपला जागा फाडला, आपले डोके मुंडले व भुईवर पालथे पडून देवाला दंडवत घातले. उपदेश देणारा देवाच्या दृष्टिकोनातून असा तो दिसतो, कारण तो देवाचा गौरव नाही तर स्वतःच तो गौरव करतो. देवाचा तो भय धरत नाही. तर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की अतिशय दुःख त्या ठिकाणी प्रदर्शित केलं जातं. दुसरी गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत, अनुवाद 21 अध्याय 10 ते 12 वचनामध्ये. अनुवाद 21 अध्याय 10 ते 12 वचनामध्ये, ज्यावेळेस युद्ध केलं जात होतं आणि या युद्धामध्ये युद्ध कैदी म्हणून काही स्त्रिया त्या ठिकाणी पकडून आणल्या जात होत्या. युद्धामध्ये त्या स्त्रिया आहेत त्या पकडून आणल्या जात होत्या. आणि मग आता आम्हाला पहा मिळते 21 10 12 मध्ये, अनुवाद 21 10 आणि 12 वचनामध्ये, तू आपल्या शत्रूशी युद्ध करावायला गेलास आणि तुला देव परमेश्वर याने त्यांना तुझ्या हाती दिले, तर तू त्यांना बंदीवान केलेस. व बंदीवानात एखादी सुंदर स्त्री पाहून तिच्यावर तू मोहित झालास व तिला बायको करून घेण्याची तुझी इच्छा झाली, तर तू तिला आपल्या घरी घेऊन जावे आणि तिचे डोके मुंडवावे आणि तिची नखे काढावी. स्त्री जर उत्तम संदेश जर देत असली आणि ती ह्या वचनापर्यंत जर तिचं जीवन असलं, तर ती एक अतिशय दुःखाची या ठिकाणी बाब आहे. आणि म्हणून पाऊल त्या ठिकाणी म्हणत आहे की ती मुंडन केलेल्या स्त्री सारखी होती, अतिशय दुःखित स्त्री. देव त्या स्त्रीला पाहत आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहणार आहोत, मस्तकावर स्त्रीने आच्छादन न घेणे म्हणजे देवाची आज्ञा बाजूला झुगारून दिल्यासारखं आहे. ती असं दाखवती की मला त्या आज्ञा मान्य नाहीत, आज्ञा झुगारून देणं. आणि माणसाच्या संप्रदायाप्रमाणे जीवन जगणं. जगामध्ये ज्या गोष्टी चालू आहेत, ज्या बाह्य स्वरूपाला पाहायला मिळतं, ते संप्रदाय ती पाळते, परंतु देवाच्या आज्ञा ती बाजूला सारून देते, असा त्याचा अर्थ आम्हाला पाहायला मिळतो. मार्क याचा 7वा अध्याय 6 ते 9 मध्ये, मार्क याचा 7वा अध्याय 6 ते 9 वचनामध्ये, मार्क 7 6 ते 9, त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्हा ढोंग्याविषयी यशाने चांगला संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा, हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करीतात, कारण शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्याचे नियम. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता आणि माणसाच्या संप्रदायाला चिटकून राहता. आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढलेला आहे. अतिशय दुःखाची गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं. जे आशीर्वाद आहेत, जे आज्ञा पालन, जे देवाचं भय, ते बाजूला राहतं आणि आम्हाला पाहतो मनुष्याच्या आज्ञा त्या ठिकाणी मनुष्य पालन करू लागतो. आता स्त्री जर आच्छादन घेत नसेल तर त्याच्याविषयी आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत. पावलाच्या काळामध्ये ज्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना पाहायला भेटल्या, डेग बायबल मध्ये मला या गोष्टी पाहायला मिळाल्या. डेग बायबल मी सकाळी वाचत होतो आणि पान नंबर नवीन करार पान नंबर
123 मध्ये लिहिलेलं आहे. 300 का? नक्की का? माझ्या लक्षात नाही. 323 का? अरे मग इथं 321 त्यांना पण फोन केला मी, रवी दादाला पण सांगितलं तुमच्या डेक बायबल मध्ये पहा. किती पान नंबर? 321. हा, डेक बायबल 321 पान नंबर मला पाहायला मिळालं की त्या काळामध्ये वेश्या कर्म करणाऱ्या स्त्रिया बाहेर बसून त्या मस्तकावर आपल्या आच्छादन घेत नव्हतं. आणि ज्या सभ्य स्त्रिया असायच्या, ज्या नीतिमान असायच्या किंवा ज्या पतीच्या अधीन असायच्या, त्या आपल्या मस्तकावर आच्छादन घेतल्याशिवाय ते बाहेर पडत नव्हते. समाजामध्ये त्याच्यामुळे लोक ओळखत होते की ही नीतिमान आहे का पतीच्या अधीन आहे का ही वेश्या आहे, त्या ठिकाणी ओळखलं जात होतं. अतिशय गंभीर बाबा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. डेक बायबलमध्ये बऱ्याचशा गोष्टी, 10 गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की त्या काळची परिस्थिती. आणि म्हणून पावलाने या साऱ्या गोष्टी पाहायला, साऱ्या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. ह्या अतिशय गंभीर गोष्टी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं, जर भाष्यग्रंथ कोणाकडे असेल, गोटस्करचा भाष्यग्रंथ 1251 पान नंबर 1251, रोमन कायदे त्या ठिकाणी जे होते त्याच्यामध्ये एक कायदा त्यांनी तयार केलेला आम्हाला पाहायला मिळते. जी स्त्री आपल्या पतीचा अपमान करीत असेल, जी स्त्री आपल्या पतीचा अपमान करीत असेल तर तिचं मुंडन करण्यात येत होतं. हा रोमन सरकारचा कायदा त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. जी स्त्री आपल्या पतीचा अपमान करीत असेल तिचं मुंडन करावं, असं रोमन सरकारने कडकडीत कायदे त्या ठिकाणी केले होते. कारण स्त्रीने पतीच्या अधीन राहावं, व्यवस्था असावी, हा त्यांचा मुख्य उद्देश आम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर देवदासी म्हणून ज्या स्त्रिया होत्या ते देखील आपल्या मस्तकावर त्या आच्छादन घेत नव्हते. इपिस मध्ये, करिंथमध्ये पाऊल गेला तर त्यांचं जीवन त्या ठिकाणी असं होतं. आणि ज्यावेळेस त्या ख्रिस्ती झाल्या, त्यांना मंडळीमध्ये घेतलं, त्यावेळेस पाऊलाने त्यांना काय लावली? शिस्त लावली. त्यांचं जीवन बदललं, त्यांनी आपलं समर्पण त्या ठिकाणी केलं. आणि त्यांचं परिवर्तन झाल्यावर त्यांनी हा नियम चालू केला की प्रत्येक स्त्रीने आपल्या मस्तकावर आच्छादन घ्यावं. कारण आता तुम्ही बदललेले आहात, तुम्ही आता पहिल्यासारखे राहिलेले नाही. बरोबर आहे का नाही? तुमचं जीवन आता बदललेलं आहे. आणि त्यांना पहिल्या शतकामध्ये खूप काही प्रेषित होते, त्यांना खूप काही त्रास झाला. कारण यहुदी आणि विदेशी दोघांना एका ठिकाणी त्यांनी आणून ठेवलं. दोघांची संस्कृती वेगळी आणि दोघांना एका नियमात बसवणं, शिस्त लावणं, वळण लावणं अतिशय कठीण होतं. परंतु त्यांनी ज्या मंडळ्या स्थापन केल्या, उत्तम शिक्षण दिलं, म्हणून त्या मंडळ्या वाढल्या आणि आज सर्व जगामध्ये मंडळ्या झाल्या. आणि म्हणून जे नियम त्यांनी दिलेले आहेत अतिशय महत्वाचे नियम आहेत. या जर आम्ही जर पालन केले तरच आमच्या घरामध्ये, आमच्या मंदिरामध्ये आणि समाजामध्ये व्यवस्था राहील. पुढची गोष्ट, मस्तकावर आच्छादन न घेणं म्हणजे स्वैर आचार करण्याप्रमाणे, मनाला येईल तसं वागणं. मनुष्याचं भय नाही, पतीचं भय नाही, मंदिरातील कोणाचं भय नाही, पालकांचं भय नाही आणि देवाचं देखील भय नाही. आणि स्वैर आचार करणं माझे मी कशीही वागल. आणि स्वैराचार्य पाप असलेलं आम्हाला पाहायला मिळतं. पहिले योहान 3 अध्याय 4 वाचनामध्ये, पहिले योहान 3 अध्याय 4 वाचनामध्ये, पहिले योहान 3:4 मध्ये, जो कोणी पाप करतो तो स्वैर आचार करतो, कारण पाप स्वैर आचार आहे. मनासारखं वागलं, पाप हे स्वैराचार आहे. पुढची जी गोष्ट आहे, देवाने जर सौंदर्य दिलेलं आहे
ते स्वतःच्या गौरवाकरता कधीही आम्ही त्याचा उपयोग करू नये, तर देवाच्या गौरवासाठी आम्ही त्याचा उपयोग करायला पाहिजे. आणि स्त्रीचं सौंदर्य म्हणजे आधीनता, नम्रता, देवाचा सन्मान करणं, देवाच्या आज्ञा पालन करणं, यातूनच तिचं खरं सौंदर्य त्या ठिकाणी जगाला दिसलं पाहिजे. सौंदर्याचा अभिमान बाळगणारा जो अबशालोम आहे, त्याचा शेवट अतिशय दुर्दैवी झालेला आम्हाला पाहायला मिळतो. दुसरे शमूएल 14 अध्याय 25 पासून 27 पर्यंत. दुसरे शमूएल 14 अध्याय 25 पासून 27 वचनापर्यंत. सर्व इस्रायलात सौंदर्याविषयी प्रशंसनीय असा अबशालोमासारखा कोणीही नव्हता. त्याच्या ठाई नखशिखांत काही दोष नव्हता. इतका सुंदर देखणं होतं. आणि दावीद राजाचा पुत्र, तर दावीद राजाचा पुत्र जर आहे तो राजमहालात कसा राहत असेल, त्याचे कपडे नाही का, राजपुत्र कसे राहत होते, अंगावर सोनं चांदी आणि अतिशय उत्तम देखणं हा राजपुत्र दिसायला होता. आणि कुठलाही दोष त्याच्या शरीरामध्ये नव्हता आणि लोक त्याची प्रशंसा करायचे. आणि शलमोनाला स्वतःच्या सौंदर्याचा खूप गर्व असलेला आम्हाला पाहायला मिळतो. तो वर्षातून एकदा आपले मस्तक मुंडवीत असे. त्याच्या केसांची त्याला भार होत असे म्हणून तो ते कातरीत असे. आपले केस कातरल्यावर तो तुलून पाही, तेव्हा ते सरकारी वजनाप्रमाणे 200 शेकल भरत होते. आणि तो गर्वाने लोकांना दाखवत होता तो सौंदर्य, पहा हे माझे केस, हे माझं सौंदर्य. आणि कोणती शिक्षा तात्काळ होत नाही म्हणून मनुष्याचं काय होतं, दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. आहे का वचन बायबलमध्ये? उपदेशकाच्या पुस्तकात लिहिलंय नाही का, कोणतीही शिक्षा ताबडतोब होत नाही, मनुष्य दुष्कर्म करत राहतो. परंतु देवाचा न्यायदंड येणार आहे का नाही, निश्चित केलेला आहे. आणि मग त्याचा जो काही दुर्दैवी अंत झालेला आम्हाला पाहायला मिळतो. दुसरे शमूएल 18 अध्याय आणि 9 वचनामध्ये. दुसरे शमूएल 18 अध्याय आणि 9 वचनामध्ये अबशालोमाचा अतिशय दुर्दैवी अंत झालेला आम्ही पाहतो. दुसरे शमूएल 18 अध्याय 9 वचनामध्ये अबशालोमाची दाविदाच्या सेवकाशी अकस्मात गाठ पडली. अबशालोम आपल्या खेचरावर बसून चालला होता. खेचर एका मोठ्या एला वृक्षाच्या दाट फांद्या खालून चालले असता अबशालोमाचे डोके त्या वृक्षास अडकून तो आधांतरी लटकत राहिला व ते खेचर त्याच्या खालून निघून गेले. सौंदर्याचा खूप गर्व, खूप त्याला अभिमान, पण त्याच्या सौंदर्याने त्याला त्या ठिकाणी धोका दिला आणि त्याला सोडवायला कुणीच नव्हतं त्या ठिकाणी. देवाने त्याला सोडून दिलं होतं. पण हा जर अबशालोम त्याच्या सौंदर्यामुळे जर त्याने देवाला गौरव दिला असता, देवाच्या अधीन राहिला असता, तर त्याला एक देवाचे आशीर्वाद त्याला प्राप्त झाले असते. आणि म्हणून सौंदर्याचा आम्ही कधीही गर्व करू नये. ह्या सर्व गोष्टी आता आम्ही पाहिल्या. परंतु हे जे शिक्षण आहे याच्या विपरीत जर कोणी शिक्षण देईल तर त्याच्यावर न्यायदंड येणार. 100% त्याचं विपरीत अर्थ जर काढले आणि व्यवस्था बिघडून करायचा प्रयत्न केला त्याच्यावर 100% न्यायदंड येणार. दुसरे पेत्र 3:16 मध्ये. दुसरे पेत्र 3:16 मध्ये. दुसरे पेत्र 3:16 मध्ये त्याने आपल्या सर्व पत्रात या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्या समजाव्यास कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे या शास्त्रलेखाचा जसा विपरीत अर्थ करतात तसा यांचाही करीतात, विपरीत अर्थ काढून शिकवून. आशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात. जे आज्ञापालन करणार नाहीत त्याच्यावर देखील न्यायदंड येतील
आणि जे खोटं शिक्षण दिले त्यांच्यावर देखील न्यायदंड घ्यावा. आणि म्हणून हा जो विषय आहे तो अतिशय गंभीर आहे. आम्हाला पाहायला मिळतं तिमोथेच्या पत्रामध्ये आम्ही ज्या काळामध्ये राहत आहोत त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. आम्ही कोणत्या काळात आहोत? तिमोथेचं दुसरं पत्र आणि तिसऱ्या वचनामध्ये हा जो काळ आहे अतिशय भयानक आहे. दुसरे तिमोथी 3 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये आपल्या समोर एक गोष्टी आहेत. आज दुसरे तिमोथी 1 ते 5 वचनामध्ये शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. तो हा काळ आहे, शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असमयी, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघाती, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील. त्याच्यापासून दूर राहा. या सर्व गोष्टीपासून आम्हाला दूर राहायला सांगितलेलं आहे. आणि मग जे धार्मिक स्त्री आहे त्यांची प्रशंसा करण्यात येईल. म्हणून जे देवाच्या आज्ञा पालन करतात, जे देवाचं भय धरतात, तर त्या स्त्रियांची घरामध्ये, समाजामध्ये, मंदिरामध्ये सर्वत्र ठिकाणी प्रशंसा करण्यात येईल. नीतिसूत्रे याचा 31 अध्याय 28 ते 31 मध्ये, नीतिसूत्रे 31 अध्याय 28 ते 31 वचनामध्ये तिची मुले उठून तिला धन्य मानतात. प्रथम तिला घरामध्ये तिची प्रशंसा होईल. तिचा नवराही तिला प्रशंसा करून म्हणतो, बहु स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहेत, पण तू त्या सर्वाहून वर चढायस. सौंदर्य भुलविणार आहे, लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वरचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. तिच्या हातचे श्रम तिला लाभू द्या. तिच्या कृत्यांची भरविशी मध्ये प्रशंसा हो. भरविशी मध्ये म्हणजे विशी मधून प्रत्येकाला यावं लागतं, आहे का नाही? एखाद्या कोपऱ्यामध्ये सर्वजण जात नाहीत, पण वेश अशी असते की विशी मध्ये प्रत्येकाला यावं लागतं. आणि म्हणून वेश दाखवली की प्रत्येक मनुष्यामध्ये तिची काय होईल? प्रशंसा होईल. आता पुरुषाला मस्तक आच्छादायला सांगितलेलं नाही. त्याची कारण आम्ही ठिकाणी पाहतो की पुरुषाने देखील आपलं मस्तक त्या ठिकाणी आच्छादू नये. पहिले करीन 11:4 मध्ये, पहिले करीन 11:4 मध्ये जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो. आणि पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे. जर पुरुषाने त्या ठिकाणी आपल्या मस्तकावर आच्छादन घेतलं तर काय होईल की त्या मस्तकाचं म्हणजे प्रभू येशूचा त्या ठिकाणी अपमान होईल. पहिले करीन 11:3 मध्ये लिहिलेलं आहे. पहिले करीन 11:3 मध्ये प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे. म्हणजे पुरुषाला देखील ख्रिस्ताचं अनुकरण करणं गरजेचं आहे, आज्ञा पालन करणं गरजेचं आहे, त्याचं भय धरणं गरजेचं आहे. पहिले करीन 11:1 मध्ये पाऊल त्या ठिकाणी लिहितो, जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण केलं तसं तुम्ही माझं अनुकरण करा. पहिले करीन 11:7 मध्ये, पहिले करीन 11:7 मध्ये पुरुष तर देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करणे योग्य नाही. 2 गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. पुरुष देवाची प्रतिमा आणि वैभव आहे.
आणि मग त्याने आच्छादन करणे योग्य नाही. स्त्रीचं पुरुषाचं गौरव आहे. आणि मग पाऊल पहिले करीन 11:3 मध्ये तो प्रश्न ठेवत आहे आपल्या पुढं. पहिले करीन 11:13 मध्ये पाऊल या ठिकाणी लिहित आहे, तुम्हीच आपसात ठरवा, मस्तकावर आच्छादन घेतल्या वाचून देवाची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते का? तुम्हीच ठरवा. त्याने आम्हाला शिक्षण दिलेलं आहे आणि सर्व गोष्टी त्याने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तू म्हणतो हे समजावं अशी माझी इच्छा आहे. तर हा पहिला भाग आम्ही या ठिकाणी पाहिला. वेळ किती राहिला? आहे का? मला वेळ सांगा ना प्लीज. 6:30 पर्यंत घेतो. हा हा हा. आता दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रेषित म्हणवून घेणं. दुसरा एक भाग आहे प्रेषित म्हणवून घेणं. ह्या काळामध्ये मी प्रेषित होऊ शकतो का? खूप माझी इच्छा आहे, पण मी होऊ शकतो का? आहे का नाही? मला इच्छा आहे खूप की मी देवाची प्रार्थना करतो, जे देवाने मला दिलं ते सर्व काही करतो. आपण पाहतच आहात. खूप माझी इच्छा आहे, पण मी प्रेषित होऊ शकतो का? हा, म्हणून या गोष्टीकडे आम्ही आमचं लक्ष देणार आहोत. मार्क 3:13-16 मध्ये. मार्क 3:13-16 मध्ये. मार्क 3:13-16 मध्ये आम्हाला 4 गोष्टी आम्हाला प्रेषितांबाबत पाहायला मिळतात. हा ना मॅडम, दास खूप आहेत ना. सर्वात प्रथम म्हणजे प्रभू येशूने त्यांना बोलवलेलं आहे, ती त्याच्याकडे आलेली आहे. सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे प्रभू येशूने त्यांना बोलवलं. मार्क 3:13-16 मध्ये. मार्क 3:13-16 मध्ये आम्हाला 4 महत्वाच्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात प्रेषितांबाबत. पहिली गोष्ट की त्यांना प्रभू येशूने बोलवलं, पहिली गोष्ट. दुसरी जी गोष्ट आहे की त्यांनी नेमलेलं होतं. प्रभू येशूने स्वतः त्यांची नेमणूक केली होती. आणि त्यांनी त्याच्या बरोबर असायला पाहिजे होतं. तिसरी गोष्ट काय होती की त्याने त्याच्या बरोबर असायला पाहिजे होतं. आणि चौथीची गोष्ट आहे त्यांना भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करण्याकरता पाठवलेलं होतं. त्यांना भूते काढण्याचा अधिकार देऊन, चिन्ह चमत्कार करण्याचा अधिकार देऊन उपदेश करायला त्यांना पाठवलं होतं. आणि पुढची जी गोष्ट आहे की प्रेषित हे नाव प्रभू येशूने त्यांना ठेवलेलं आहे. प्रेषित हे नाव कोणी दिलेलं आहे त्यांना? प्रभू येशूने दिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. याच्यामध्ये खूप काही दैवी योजना आम्हाला पाहायला मिळते की पृथ्वीवर आणि स्वर्गामध्ये. प्रेषित हे नाव त्यांना का दिलं की पृथ्वीवर आणि जे काही स्वर्गामध्ये योजना आहे याच्याविषयी आम्ही पाहणार आहोत. आणि मग जरी एवढं असलं, त्यांना प्रेषित त्याने नाव दिलं, तरी प्रभू येशू त्यांना काय म्हणाला? स्वतःला प्रेषित म्हणा असं म्हटलं का? तो काय म्हटला पहा, स्वतः तुम्ही प्रेषित म्हणून घेऊ नका. त्यांची पात्रता होती, निवडलं होतं, अधिकार दिले, सर्व काही त्यांना दिलं, पण तो म्हणाला तुम्ही प्रेषित म्हणून घेऊ नका स्वतः. लूकाचा 17 अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये. लूकाचा 17 अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये सांगितलेले कामे दासाने केली म्हणून
तो त्याचे उपकार मानतो काय? त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहेत असे म्हणा. तू म्हटलं का तुम्ही म्हणा प्रेषित? प्रेषित हे नाव स्वतःला मी जर लावलं ते योग्य ठरेल का? आम्ही तर निरुपयोगी नाही, त्याच्या खाली मी आहे का नाही? कारण तेवढी सुद्धा माझी योग्यता नाही की ज्या प्रेषितांना प्रभू येशूने निवडले त्यांची बरोबरी आपण कुणीही त्या ठिकाणी करू शकत नाही. तर त्यांना तो म्हणाला की निरुपयोगी दास आहे असं तुम्ही म्हणा, तर आपण कुणीही आम्ही प्रेषित आहोत असं म्हणू आम्ही शकत नाही. प्रेषित याचा 5वा अध्याय, आणि या 5व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं पाचव्या अध्यायामध्ये 36 वचनामध्ये, प्रेषित 5:36 मध्ये, प्रेषित 5:36 मध्ये, कारण काही दिवसापूर्वी तू दास हा पुढे येऊन मी कुणीतरी आहे असे म्हणू लागला. मी कुणीतरी आहे असे म्हणू लागला. त्याला सुमारे 400 माणसं मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्याला मानित होते त्या सर्वांची दानादान होऊन ते नाहीसे झाले. मी कुणीतरी आहे हे दाखवण्यासाठी अनेक काही गोष्टी आम्हाला आज समाजामध्ये पाहायला मिळतात, उपासनेमध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून आम्ही निरुपयोगी दास आहोत असं जर म्हटलं तर आम्हाला देव सन्मान देईल, मनुष्याकडून आम्हाला सन्मान मिळेल आणि आमच्याकडून खरंच देवाचा गौरव त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून प्रेषित म्हणणं हे योग्य नाही. आणि प्रेषितांविषयी अतिशय महत्वाची गोष्ट प्रभू येशूने सांगितली की तो म्हणाला मी तुम्हाला पाठवतो तुम्ही जा. काय म्हणाला? मी तुम्हाला पाठवतो तुम्ही जा. जो तुमचा स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो. म्हणजे प्रभू येशू त्यांच्यामध्ये आहे, प्रभू येशू त्यांना दिसत आहे, इतकं त्यांना त्या ठिकाणी समान लेखलेलं होतं. ही सोपी गोष्ट आहे काही नाही का? जो कोणी तुम्हाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो म्हटलं. आता त्यांची योग्यता, पात्रता आपण पाहणार की प्रेषितांची पात्रता काय होती. पहिले करीन 3रा अध्याय 10 वचनामध्ये, पहिले करीन 3रा अध्याय 10 वचनामध्ये प्रेषित मंडळाचा पाया घालणारे होते. प्रेषित कोण होते? मंडळाचा पाया त्यांनी घातला, त्यांनी मंडळ सुरू केलेले. पहिले करीन 3रा अध्याय आणि 10 वचनामध्ये पाहायला म्हणतो, पाऊल त्या ठिकाणी म्हणतो मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे काय केला? पाया घातला आणि दुसरा त्यावर इमारत बांधत आहे. एकदा घातलेल्या पायावर दुसरा पाया आम्हाला घालता येईल का? असं कुठं बिल्डिंग कुठलं घर पाहिलं का? आता पाया घालून झाला परत गौंडे आले, कॉन्ट्रॅक्टर आले, परत पाया घालायला लागले, असं कुठं पाहायला मिळतं का? पाऊल म्हणतो नाही, पाया मी घातला, तुम्ही काय करत आहात? इमारत बांधत आहात. आणि प्रेषित कोण होते? पाया घालणारे होते. दुसरे प्रेषित होऊ शकतील का? अजिबात होऊ शकतात. बरेच गोष्टी आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. आणि मत्ती याचा 16 अध्याय, त्या ठिकाणी पेत्राला प्रभू येशू म्हणाला, मत्ती याचा 16 अध्याय आणि 18-19 वचनामध्ये, मत्ती 16 अध्याय 18-19 वचनामध्ये प्रभू येशू पेत्राला म्हणाला, आणखी मी तुला सांगतो तू पेत्र आहेस आणि या खाडकावर मी आपली मंडळी रचीन, तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराची काही चालणार नाही. ते पाया घालणारे होते. त्यांनी मंडळाचा पाया घातला, रक्तसाक्षी झाले, मेले ते. त्याच्यानंतरचे जे लोक आहेत, जे सेवक आहेत, ती इमारत ते बांधत आहेत. आणि म्हणून प्रेषितांची जी काही पात्रता होती ती म्हणजे ते पाया घालणारे होते. आम्हाला पाया घालता येत नाही. त्याच्यानंतर दुसरी जी त्यांची पात्रता ती म्हणजे 2 करीन 12:12 मध्ये, 2 करीन 12:12 मध्ये
दुसरे करी 12:12 मध्ये चिन्ह अद्भुते व महत्कृत्ये ह्यांच्या योगे तुम्हामध्ये प्रेषिताने करावयाची चिन्हे पूर्ण धैर्याने करून दाखविण्यात आली होती. त्यांनी आपली लायकी, आपली पात्रता, पवित्र आत्म्याने सामर्थ्य त्यांनी प्रगट करून त्यांनी दाखवले. चिन्हे अद्भुते जे काही त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं, महत्कृत्य त्यांनी त्या ठिकाणी करून दाखवले. तर प्रेषित जे होते ते महत्कृत्य, चिन्हे, अद्भुते करणारे होते. प्रेषिताचं पुस्तक याचा 2रा अध्याय प्रेषित याचा 2रा अध्याय 43 वाचनामध्ये, प्रेषित 2:43 मध्ये, प्रेषित 2:43 मध्ये, तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषिताच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये आणि चिन्हे घडत होती. अद्भुत कृत्य, चिन्हे त्याने त्या ठिकाणी करून टाकली. पुढची जी गोष्ट आहे, त्यांनी जगाची उलथापालथ त्यांनी केली. त्यांना सांगितलं, जा मी तुमच्या बरोबर, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. आणि जे लोकांनी पाहिलं तर लोक काय म्हणत होते, ज्यांनी जगाची उलथापालथ केली ते या ठिकाणी आलेले. एवढं सामर्थ्य परमेश्वराने त्यांना त्या ठिकाणी पुरवलं. प्रेषिताचं पुस्तक 17 अध्याय आणि 6 वाचनामध्ये, प्रेषित 17:6 मध्ये, परंतु त्यांचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी यासून आला व कित्येक बंधूंना नगराच्या आधीकडे ओढीत नेऊन आरडाओरडा करीत म्हणाले, ज्यांनी जगाची उलटापालत केली ते येथे आले आहे. एवढं सामर्थ्य परमेश्वराने त्यांना पुरवलेलं होतं. ते स्वतःच ते गौरव करत नव्हते, तर देवाची मत कृत्य करून ते देवाचं गौरव त्या ठिकाणी करत होते. 4 भिंतीच्या आत ते ओढून सुवार्ता सांगत नव्हते. रस्त्यावर, बाजारात जो मनुष्य दिसन हात जोडून, नाही का, रडून ते काय करायचे, सुवार्ता सांग. प्रेषित 17 अध्याय आणि 17 वाचनामध्ये, प्रेषित 17 अध्याय 17 वाचनामध्ये, ह्यामुळे तो सभास्थानात, यहुद्याच्या त्यांना यहुदी लोक दगडमार पावलाला करत होते, आपल्या सर्वांना माहिती. आणि तो सभास्थानात जायचा तो बरोबर. सभास्थानात यहुद्यांबरोबर, भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्याच्याबरोबर दररोज वादविवाद घालीत असे. आणि परिस्थिती अतिशय भयानक असलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि अशा परिस्थितीमध्ये हे प्रेषित जाऊन त्यांना त्या ठिकाणी सुवार्ता सांगत होते. याला म्हणतात प्रेषित. 4 भिंतीच्या आत ते जर ओरडत बसले असते तर आज आम्ही या ठिकाणी नसतो, आहे का नाही भोसले बाळासाहेब, आम्ही नसतो या ठिकाणी. पुढची गोष्ट, संकटाच्या माग धावणारे होते. संकटाच्या माग, प्रेषित 20 अध्याय 23 वाचनामध्ये, प्रेषित 20 अध्याय 23 वाचनामध्ये, केवळ इतकेच कळते की बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत. याविषयी पवित्र आत्माला नगरोनगरी साक्ष देत आहे. संकटाकडे ते जात होते. पाऊल म्हणतो मी रोज मरतो. पुष्कळ काही गोष्टी पावलाने स्वतःविषयी लिहून ठेवलेलं आहे. पुढची जी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी येशूचं नाव माहीत नव्हतं अशा ठिकाणी जाऊन ते सुवार्ता सांगत होते. आपल्याच लोकांमध्ये, आपल्याच मंडळीमध्ये 4 भिंतीच्या आत त्यांनी सुवार्ता सांगितली नाही, तर तो पाऊल म्हणतो जिथं कुठं त्याचं नाव गेलं नाही त्या ठिकाणी मी जातो, जीव धोक्यात घालून मी त्यांना काय करतो, सुवार्ता सांगतो आणि मंडळीची स्थापना करतो. पाहूया रोमकरास पत्र 15 अध्याय 20 आणि 21 वाचनामध्ये. रोम 15 अध्याय 20 आणि 21 वाचनामध्ये पाऊल म्हणतो मला त्याची हौस आहे आणि मी तिकडं जात आहे की ज्या ठिकाणी कुणी गेलं नाही, ज्या ठिकाणी ख्रिस्ताचं नाव माहित नाही त्या ठिकाणी जाऊन मी काय करतो, सुवार्ता सांगतो. 20 आणि 21 प्रेषित 15 अध्याय 20 आणि 21 मध्ये, आणि दुसऱ्याच्या पायावर बांधू नये म्हणून
ख्रिस्ताचे नाव घेतात तेथे नाही, तर त्याची वार्ता ज्या लोकांना कुणी सांगितले नाही ते पाहतील. ज्यांनी ऐकले नाही ते समजतील. या शास्त्र लेखाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची मला हौस होती. जर मी प्रेषित आहे तर मला एवढी हौस पाहिजे. इथं बोलून काहीच फायदा नाही, आहे का नाही? हे शिक्षण आम्ही देत आहोत, पण आम्ही जर प्रेषित होतो आम्हाला त्या ठिकाणी जायला पाहिजे. पुढची जी गोष्ट आहे की यहूदाने जो गळफास घेतला, मग त्यावेळेस पेत्राने पाहिलं की प्रभू येशू त्याला म्हणाला होता की तुम्ही 12 राजासनावर बसून तुम्ही माझ्यावर राज्य करता. आणि पेत्रा त्याची आठवण झाली आणि पेत्रा म्हणाला की आता एक खुर्ची खाली, आता एक निवडली पाहिजे, नाही का? आणि 120 लोक त्या माडीवरच्या खोलीमध्ये प्रार्थना करता जमले. आणि मग त्या ठिकाणी पेत्र त्या ठिकाणी म्हणाला कोणाला आता निवडायचं, त्याची पात्रता काय आहे? प्रेषित पहिला अध्याय. प्रेषिताला जर निवडायचं असं त्याची पात्रता काय आहे? प्रेषित पहिला अध्याय 21 पासून 26 पर्यंत. प्रेषित पहिला अध्याय 21 पासून 26 पर्यंत. म्हणून योहानाच्या बाप्तिस्मापासून, योहान कधी बाप्तिस्मा करायचा? इसवी सन पूर्वी 26 ते 27 दरम्यान तो बाप्तिस्मा करायचा. इसवी सन पूर्वी 26 ते 27 या दरम्यान तो त्या ठिकाणी बाप्तिस्मा करत होता. तर ज्या दिवशी प्रभूला आपल्यापासून वर घेण्यात आले तोपर्यंत 30 साली प्रभूला वर घेण्यात आले. म्हणजे तो आपणामध्ये येत जात असे. या सगळ्या काळात ही जी माणसे आपल्या संगती सोबत होती त्यांच्यातून एकाने आपल्या बरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झालं पाहिजे. म्हणजे बरोबर तर राहिलेच पाहिजे, पण पुनरुत्थित ख्रिस्ताला त्याला पाहिलं पाहिजे, तरच तो प्रेषित. ही त्याची पात्रता आम्हाला पाहायला मिळते. आणि मग पावलावर देखील काही लोकांनी संशय घेतला, नाही का, पावला प्रेषित नाही. पावलाने मग त्या ठिकाणी खरं त्याला प्रभू येशूचं दर्शन झालं, प्रभू येशूने त्यांना निवडलं. आणि 1 करिंथ 9 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये पाऊल त्या ठिकाणी म्हणतो, 1 करिंथ 9 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये, मी स्वतंत्र नाही काय, मी प्रेषित नाही काय, आपल्या प्रभू येशूला मी पाहिलेले नाही काय? तुम्ही पाहिलं नाही का? मी प्रेषित नाही का? 9:1 मध्ये, 1 करिंथ 9:1 मध्ये. परंतु पाऊल म्हणतो की मी पाप्यामध्ये कोण आहे? मुख्य आहे. तो म्हणतो, नाही का, मंडळीचा मी खूप छळ केला. त्याच्यानंतर पवित्र आत्मेने भरून त्यांना पाठवलेलं असलं पाहिजे. प्रेषित पहिला अध्याय आणि 8व्या वचनामध्ये, पवित्र आत्मा येईल त्यावेळी तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. त्याच प्रेषितांना प्रभू येशू म्हणाला, पवित्र आत्मा येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तर ती मंडळाचा पाया घालणारे ते प्रेषित आम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर आता पुढची व्यवस्था काय त्यांच्यासाठी? ही झाली जगातली व्यवस्था, नाही का? आता 1000 वर्षात प्रभू येशू या पृथ्वीवर राज्य करायला येईल. मग त्या काळात त्यांची व्यवस्था काय लावलेली? 12 प्रेषितांनी का निवडले त्या ठिकाणी? आणि मग आता मत्ती 19 अध्याय 27-28 मध्ये, मत्ती 19 अध्याय 27 आणि 28 वचनामध्ये, मत्ती 19 27-28 मध्ये, मत्ती 19 27-28 मध्ये, तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, पहा आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहोत. पेत्राने सगळं सोडलं, जाळं सोडलं, सगळं सोडून तो निघाला पाठीमाग. तर आम्हाला काय मिळणार? येशूने त्याला म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्ही ही 12 राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशाचा न्याय निवाडा कराल. मला जागा मिळेल का? काय पात्रता आहे आपली? कोणाचीच पात्रता नाही. त्याने जी व्यवस्था लावली, जी त्याची निवड केली, ती निवड 1000 वर्षाच्या राज्यासाठी स्वर्गात देखील ती आहे.
आणि म्हणून ती जागा कुणीही त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. आता आपण स्वर्गातल्या गोष्टी आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. प्रगटीकरण 4 अध्याय आणि 4 वचनामध्ये प्रगटीकरण 4 अध्याय आणि 4 वचनामध्ये राजसनाभोवती 24 आसने होती. राजसनाभोवती 24 आसने होती आणि त्या आसनावर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातले 24 वडील बसलेले होते. त्या 24 वडिलांपैकी 12 प्रेषित त्यांनी निवडले आणि याकोबाचे पुत्र 12. 13व्याला जागा नाही त्या ठिकाणी. प्रभू येशू काय म्हणेल, तुम्ही मला प्रभूजी प्रभूजी म्हणता पण मी तुम्हाला ओळखीत नाही. या खऱ्या या गोष्टी घडणार इथे. ही दैवी व्यवस्था आहे. याच्यामध्ये कुणी गडबड करील, जो देवाच्या व्यवस्थेला आडवा येईल तर त्याला देवाचे न्यायदंड 100% आहे. कारण हे तुमचं किंवा माझं काम नाही. ह्या देवाच्या आज्ञा ही देवाने लावलेली व्यवस्था आहे. प्रगटीकरण याचा 21 अध्याय आणि ह्या 21 अध्यायामध्ये आम्हाला ह्या गोष्टी पाहायला मिळतात. प्रगटीकरण 21 अध्याय 12 पासून 14 पर्यंत. प्रगटी 21 अध्याय 12 पासून 14 पर्यंत. तिला मोठा उंच तट होता, त्याला 12 विशी होत्या आणि विशीजवळ 12 देवदूत होते. त्या विशींवर नावे लिहिली होती. ती इस्रायलाच्या संतानाच्या 12 वंशाची होती. याकोबाला जे 12 मुलं झाले, या 12 मुलांची नावे त्या विशींवर लिहिलेली त्यांनी पाहिले. पूर्वेकडे 3 विशी, उत्तरेकडे 3 विशी, दक्षिणेकडे 3 विशी व पश्चिमेकडे 3 विशी. नगरीच्या तटाला 12 पाये होती. त्यावर कोकऱ्याच्या 12 प्रेषितांची 12 नावे त्या ठिकाणी दिली. आणि म्हणून मी कुणीतरी आहे यासाठी प्रेषित पण लावणं म्हणजे देवाच्या व्यवस्थेच्या विरुद्ध येणं. प्रेषित ही पदवी घेणं म्हणजे हे सोपं काम नाही. ती देवाची दैवी योजना आहे. पृथ्वीवर जशी आहे तरी स्वर्गामध्ये देखील ते आहे. या ठिकाणी आपण थांबूया. मी वाघमारे बाळासाहेब यांना विनंती करतो, त्यांनी आपल्यासाठी प्रार्थना करावी.